एक महिला न्यायाधीश म्हणून तुम्हाला कुठले चॅलेंजेस फेस करावे लागले? खूप सारे चॅलेंजेस मी म्हटलं ना, की ट्रान्सफरेबल जॉब आहे. तर म्हणजे एव्हरी 3 इयर्स ट्रान्सफर असते त्याच्यामध्ये. इतक्या तुम्ही केसेस हँडल केल्या असतील, तुम्हाला काय वाटतं? काय कारण असेल घटस्फोटाचं? ते मेन एक आहे क्रुएल्टी. म्हणजे क्रुएल्टी बाय द पत्नीने पतीला क्रुअल बिहेव केलं किंवा पतीने पत्नीसोबत काही अत्याचार केला. तिला वाटते, की तिने लग्न झाल्यानंतरही तिच्या आई-वडिलांची काळजी घ्यायची. मग या बाबतीत कोर्टाचा काय भूमिका असते? घ्यायची ना काळजी. ठरवलं नवऱ्या पाहिजे. नवऱ्याचा आक्षेप आल्यापर्यंत. आक्षेप नाही घेऊ शकत नवरा. नमस्कार. गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये मी डॉक्टर राधिका तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत एक अत्यंत अनुभवी, संवेदनशील आणि न्यायनिष्ठ व्यक्तिमत्व, स्वाती चौहान मॅडम. फॅमिली कोर्टाच्या न्यायासनावर अनेक वर्ष कार्य करत असताना त्यांनी केवळ कायद्याची अंमलबजावणी केली नाही, तर असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात समज, संवाद आणि समेटाची नवी दिशा दिली. घटस्फोट, मुलांच्या कस्टडीचे प्रश्न, कौटुंबिक वाद अशा संवेदनशील विषयांमध्ये त्यांनी मानवी मूल्यांना आणि न्यायाला नेहमीच प्राधान्य दिले. आज त्या आपल्या अनुभवांमधून आपल्याला कायद्याची जाण, नात्यांची गुंतागुंत आणि समाजासाठी महत्त्वाचे संदेश देणार आहेत. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया, स्वाती चौहान मॅडम यांचे. चला तर मग त्यांना भेटूया. नमस्कार मॅम. गप्पांच्या गावात या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार. अ, मॅम, सगळ्यात आधी ग्रॅटिट्यूड, म्हणजे आपण म्हणतो कृतज्ञता फील करते, की तुम्ही आलात. इतक्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून तुम्ही आज आलात आणि तुमच्या येण्यामुळे माझ्या शोचा मान वाढणार आहे. कारण एक महिला न्यायाधीश म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच मनात एक आदरयुक्त भीती असते आणि ठीक आहे, पण आदरयुक्त भीती मलाही आधी वाटत होती, की बाबा मी मॅडमशी कसं बोलू? पण तुम्ही माझ्या एका विनंतीवर हो म्हणालात आणि आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद देते. मॅम, जेव्हा गेस्ट म्हणून एक एक महिला न्यायाधीश बसते पुढे, तेव्हा होस्टला थोडं दडपण असतं. पण एक मी मैत्रीण म्हणून प्रश्न विचारते, जेव्हा आपण प्रवाहाविरुद्ध काहीतरी निर्णय घेत असतो, म्हणजे माझ्याही घरात डॉक्टर होण्याचा निर्णय जरा वेगळा होता. कारण बाकी सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर माझ्या घरात आहे. तेव्हा मला थोडं झटावं लागलं. तुम्ही जज होताना मनात कुठला विचार केला होता? तुम्हाला जज व्हावंसं का वाटलं? माझं जे एज्युकेशन आहे, शिक्षण आहे, ते लॉमध्ये घेतलेलं आहे. माझी जी बेसिक डिग्री आहे, ती LLB आहे. ओके. त्याच्यानंतर मी LLM केलं आणि मी एम-फिल केलं वुमेन अँड लॉमध्ये. वॉव! तर माझं जे बॅकग्राऊंड आहे ते लीगल एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे ते लीगल होतं. हं. आणि माझ्या घरात आय एम द ओन्ली चाइल्ड. माय एज इज अराउंड 55 प्लस अँड माझ्या पेरेंट्सनी, माझ्या पालकांनी तेव्हा एक कॉन्शियस डिसिजन घेतलं, की आम्हाला एकच मुलगी, एक मुलगी आहे, एकच मुलगी पाहिजे आणि तिलाच आम्ही जे काही ऑल बेनिफिट्स ऑफ लाईफ सगळंच आम्ही तिला हे करू. आणि माझ्या पालकांच्या त्या डिसिजनला त्यावेळेला माझ्या आजी-आजोबांनी फुल सपोर्ट केला. वॉव! म्हणजे आय वॉज द ओन्ली चाइल्ड, फीमेल चाइल्ड इन द फॅमिली, ब्रॉट अप इन अ व्हेरी कंजिनियल वे. म्हणजे मला कधी असं जाणवलं नाही काही डायलॉगमध्ये, "अरे मुलगा पाहिजे घरात, का मुलगा वंशाचा दिवा आहे." नथिंग. आय वॉज द वंशाचा दिवा. आणि मला जे काही एम्पॉवरमेंट, मला सगळे इंटरव्ह्यूजमध्ये विचारतात, की "व्हॉट इज द सोर्स ऑफ युअर एम्पॉवरमेंट?" जसं तुम्ही विचारलं. माय सोर्स ऑफ एम्पॉवरमेंट इज माय फादर, माय मदर, माय ग्रँडमदर, माय ग्रँडफादर, माझे काका-काकू. दीज आर द पीपल हू हॅव ब्रॉट मी अप. मला मला वाढवलं, संस्कार दिले, एज्युकेशन दिलं. कुठे मला काही बॅरियर्स नाही आणले, की मुलगी असल्या कारणाने तू हे करू शकत नाही किंवा तू जज कशी बनणार, मग तुझं लग्न कसं होणार? हे सगळं नव्हतं. म्हणजे आय वॉज गिव्हन फुल लिबर्टी. सो माय फॅमिली, माय पेरेंट्स मला आणि जज का असं वाटलं? जजचं मी सांगितलं ना, की जे माझं बॅकग्राऊंड आहे शिक्षण. हं. मी ॲक्चुअली डेप्युटी कलेक्टरची एक्झाम दिली होती आणि पासही झाले होते. वॉव! तर ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस हं, होती ना. हं. आणि मग त्याच पिरियडमध्ये एम-पी-एस-सी थ्रू ज्युडिशियल सर्व्हिसचे भविष्य. पण ॲडव्हर्टाइजमेंट आले होते आणि मी तिथं पण अपीअर झाले आणि मी तिथंही पास झाले. हं. पण मग एम-पी-एस-सीमध्ये कसं होतं, फॉर डेप्युटी कलेक्टर एक दुसरी एक्झाम मेन टेस्ट होती आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट होता. अ, आणि माझा मेन सब्जेक्ट वॉज लॉ. लॉ नव्हता तिथे तेव्हा. मग मला सगळ्यांनी वेल विशर्सनी ॲडवाईस केलं, की बॅकग्राऊंड लीगल आहे, तू ऑलरेडी लॉयर आहे, तर मग तू ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये जायला पाहिजे. मी ऑप्शन इथला दिला. अँड माझे पालकांनी मला खूप सपोर्ट केलं सगळ्या
सगळ्या निर्णयामध्ये. हं. मी जेव्हा ज्युडिशियरी जॉइन केली तेव्हा माझा मुलगा आय थिंक 1.5-2 वर्षाचा होता. तर माय मदर सेड, माझ्या आईने म्हटलं, "मी सांभाळते त्याला, तू जा." मी म्हटलं, "आई, बदलीची सर्व्हिस असते. 3-3 वर्षात बदल्या होतात. तालुका प्लेसवर जावं लागेल, अजून कुठे दूर जावं लागेल." तर म्हणे, "तू मी आहे ना, मी मी तुझ्या मुलांची सांभाळ घेईन. हं. तुला वाटलं तर मी तुझ्यासोबत राहीन. वॉव! पण यू यू प्रोसीड. येस. तू तुझं हे करू नको." पण मग आता डॉक्टर होण्यासाठी एक परीक्षा असते. जज होण्यासाठी एक परीक्षा असते. पण त्याची सगळी प्रोसिजर आम्हाला प्रोसेस सांगाल का आम्हाला? काय असतं? अच्छा. एल-एल-बी नंतर एकदा तुम्हाला लॉची डिग्री मिळाली, हं. त्याच्यानंतर 3 वर्ष प्रॅक्टिस करावी लागते, ज्युनियरशिप किंवा लीगल प्रॅक्टिस. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी येणं आवश्यक आहे. म्हणजे एक सर्टिफिकेटच लागतो, की यू कॅन ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. कारण आपल्याकडे जे साक्षीदार येतात ना महाराष्ट्रामध्ये, ते सगळ्या रुरल एरियामधून किंवा मग त्यांची त्यांची साक्ष देण्याची जी भाषा आहे, त्यांची मदर टंग मराठी राइट. असते. म्हणजे जेव्हा जस्टिसचं आपण बोलतो ना, न्याय प्रक्रिया, तेव्हा जे साक्षीदार आहे त्याच्या मातृभाषेत तोच सांगणार ना. मग हं. इंग्लिशला मराठीला इंग्लिश ट्रान्सलेट करावं लागतं आणि मी हायकोर्टमध्ये ते सगळं पुन्हा मराठीचं इंग्लिश ट्रान्सलेट करून पाठवावं लागतं. येस. तर हे एक इम्पॉर्टंट एलिमेंट आहे, की मराठी लँग्वेज महाराष्ट्रामध्ये न्याय प्रक्रियामध्ये आलीच पाहिजे. हं. दुसरं, एल-एल-बी डिग्री झाल्यानंतर 3 वर्ष तुम्ही काम. ज्युनियरशिप किंवा लीगल प्रॅक्टिस केली पाहिजे. हं. मग त्याचे एक्झाम्स असतात एल-पी-एस-सी थ्रू, हं. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे. मग ती एक्झाम एक स्क्रीनिंग असते. मग दुसरी मेन टेस्ट असते. स्क्रीनिंगमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला मेन परीक्षेची तयारी, मुख्य परीक्षा जी असते त्याची तयारी करावी लागते. त्याच्यानंतर पास झाल्यानंतर तुमचे इंटरव्ह्यूज होतात आणि मग तिथून मग ते सिलेक्शन तुमचं प्रोसेस. होऊ शकतं. आणि जजमेंट रायटिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला न्यायिक परीक्षेसाठी तयारी करायची आहे ना, जजमेंट कसे लिहायचे? सिव्हिल दिवाणी दिवाणी साइडचे जजमेंट कसे लिहायचे किंवा मग क्रिमिनल साइडचे बेल ऑर्डर्स कसे असतात किंवा जजमेंट कसे असतात, हे सगळी तयारी मेन एक्झामच्या वेळेला करावी लागते ज्युडिशियल एक्झाम. येस. पण मग मॅम तुम्ही इतकी वर्ष न्यायव्यवस्थेमध्ये आहात. एक महिला न्यायाधीश म्हणून तुम्हाला कुठले चॅलेंजेस फेस करावे लागले? खूप सारे चॅलेंजेस, मी म्हटलं ना, की ट्रान्सफरेबल जॉब आहे. तर म्हणजे एव्हरी 3 इयर्स ट्रान्सफर असते त्याच्यामध्ये. मग तुमच्या मुलांचं शिक्षण असतं, मग त्यांना अप्रूव्ड व्हावं लागतं. मग महिलांसाठी कसं असतं, की समजा हसबंड जज आहे, नवरा जज आहे आणि त्याची बदली झाली, तर बायको, मुलं सगळं सामान पॅक करून नवऱ्यासोबत जातील, हं. जिथं बदली झाली तिथं. हं. पण महिलासाठी थोडं हे डिफिकल्ट आहे, की तिची प्रत्येक 3 वर्षात बदली होते. हं. पण जरुरी नाही हसबंडचा बिझनेस असेल किंवा तो एक सर्व्हिसमध्ये असेल, हं. तर त्यांनी पण ते प्रत्येक 3 वर्षाला तिच्यासोबत मूव्ह करणं थोडंसं कठीण आहे. मुलांनाही एव्हरी 3 इयर्स बदल असतो. मग ते पण थोडेसे सेटल्ड होत नाही लाईफ. पण त्याचे हे चॅलेंजेस आहे, पण त्याचे बेनिफिट्स पण आहे, पर्क्स पण आहे. खूप म्हणजे प्रिव्हिलेज्ड लोकांनाच, म्हणजे असं म्हणतो, की जे जज होतात ते गॉड सिलेक्टेड असतात. म्हणजे यू आर डूइंग सम व्हेरी नोबल जॉब. व्हेरी नोबल मॅम. हां, तर मग ते ते बेनिफिट आहे. म्हणजे तुम्हाला स्टेटस आहे, तुमच्यावर जिम्मेदारी आहे, तुम्ही देशासाठी काहीतरी येस. काम करताय, ही जी फिलिंग आहे, हे सगळं हे चॅलेंजेसच्या वर आहे. येस, एक्झॅक्टली. म्हणजे चॅलेंजेस ठीक आहे, कुठे चॅलेंज नाहीये, सगळीकडे चॅलेंज आहे. दीज चॅलेंजेस आर अल्सो देअर. येस. मॅम तुम्ही फॅमिली कोर्टामध्ये इतका वेळ सेवा दिलेली आहे. मला एक बेसिक प्रश्न असा पडतो, की फॅमिली कोर्ट म्हटलं, की कौटुंबिक गोष्टी तिथे आल्या आणि त्याच्यातलंही महत्त्वाचं म्हणजे घटस्फोट. पण कुटुंबामध्ये घटस्फोट किंवा कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोट सोडून इतर काही गोष्टी असतात का, ज्याच्यासाठी लोक येतात किंवा फाईल करतात केसेस? हो, खूप सारे मॅटर्स आहेत. व्हेरायटी ऑफ मॅटर्स येतात कौटुंबिक न्यायालयामध्ये. लोकांना माहीत आहे फक्त घटस्फोट. हं. पण विवाह संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी पण केसेस असतात. त्याला आपण म्हणतो रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राइट्स. मग ते केसेस पण कौटुंबिक न्यायालयामध्ये येतात. घटस्फोट एकदम प्रचलित झालाय, की इट्स व्हेरी ईझी. संबंध जोडणं, पुनर्स्थापित करणं ही अवघड गोष्ट आहे. तोडणं हे खूप सोपी गोष्ट आहे. पण तसे केसेस पण येतात. मुलांच्या ताब्यासाठी, कस्टडीसाठी मुलांची भेट घेणे, हं. हे सगळे मॅटर्स असतात. कौटुंबिक हिंसाचार पण कधी-कधी फॅमिली कोर्टच्या ॲम्बिटमध्ये येऊन जातं. हं.
व्हॅलिडिटी ऑफ मॅरेज. खूप सारे असे असतात की अ, लग्न झालेलं आहे पण त्यांच्याकडे डिक्लेरेशन नाहीये की हे आमचं जे लग्न झालंय ते खरोखर व्हॅलिड आहे का नाही. मग ते डिक्लेरेशनसाठी येतात की अ, असे खूप सारे मॅटर्स आहेत. नवरा-बायको, मुलांच्या संबंधात जे काही वाद उत्पन्न होतो, तो सगळा कौटुंबिक न्यायालयामध्ये दाद मागता येते. संबंध पुनर्स्थापित मग ही कॉन्सेप्ट मला कळली नाही. जर हे आपण खूप एखादं एक्झाम्पल द्या. हे खूप लोकांना माहीत नाही आणि फक्त काय प्रचलित आहे? घटस्फोट. येस. पण आपल्या कायद्यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू विवाह कायदा कलम 9 सेक्शन 9 काय म्हणते, की ज्यांचं नवरा-बायकोचं संबंध काही कारणाने कधी मिसअंडरस्टँडिंग असते, काही सर्कमस्टॅन्सेस असतात, काही परिस्थिती अशी आहे, की ते विभक्त होतात. आणि मग त्यांना पुनर त्यांचा जो संबंध आहे तो पुनर्स्थापित कसा करायचा? म्हणजे आता बायको रुसून गेली, माहेरी राहते. काहीतरी कारण असेल, ती नाराज झाली, तिला काहीतरी प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला नाही आणि ती निघून गेली, माहेरी राहते. तर नवऱ्याला घटस्फोट नाही घ्यायचा आहे. नवऱ्याला तिला वापस पुन्हा बोलवायचं आहे, की तू माहेरून पुन्हा सासरी ये आणि आपण पुन्हा आपलं जे काही संसार आहे ते चालू करू. मग तो कोर्टात येऊन ही केस करू शकतो, की माझ्या पत्नीला सांगा, की ती माझ्यासोबत पुन्हा माझा जो विवाह संबंध विस्कळीत झालेला आहे तो पुनर्स्थापित करा. वाह! सेक्शन 9. सेक्शन 13 घटस्फोट सगळ्यांना माहित आहे. आता गरज आहे, की ही पण माहिती सगळ्यांना व्हायला हवी, की कौटुंबिक न्यायालयामध्ये फक्त विवाह विच्छेद नाही होत, पुनर्स्थापित पण होतात. होतो. वॉव! आणि त्याच्यासाठी पण आपण कोर्टाचा आधार जाऊ घेऊ शकतो. हां. वॉव! व्हेरी गुड. मॅम, घटस्फोट आता आपण नेहमीच ऐकतो. पण तुम्हाला जेन्युइनली इतक्या तुम्ही केसेस हँडल केल्या असतील, तुम्हाला काय वाटतं? काय कारण असेल घटस्फोटाचं? खूप सारे कारण आहेत. मेजर केस. कायद्याने तर 13 कारणं पुस्तकामध्ये, कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मेन एक आहे क्रुएल्टी. म्हणजे क्रुएल्टी बाय द पत्नीने पतीला क्रुअल बिहेव केलं किंवा पतीने पत्नीसोबत काही अत्याचार केला. तर तो मेजर ग्राउंड आहे क्रुएल्टीचा. तर क्रुएल्टी म्हणजे मराठीमध्ये काय सांगता येईल? क्रूरता किंवा दुर्व्यवहार, अत्याचार बेसिकली. त्याची व्याख्या कायद्यामध्ये दिलेली नाहीये. ती जजनी समजून सगळ्या सर्कमस्टॅन्सेस मधून ते असर्टेन करावं लागतं, की ही क्रुएल्टी आहे का नाही. हं. मग क्रुएल्टी असू शकते, मानसिक असू शकते, शारीरिक असू शकते, इकॉनॉमिकल असू शकते. असे खूप सारे रिझन्स आहेत. तर जेव्हा क्रुएल्टीच्या एक एक लेव्हल बियॉन्ड टॉलरन्स जातो, मग मग ते पती-पत्नी येतात कोर्टात दाद मागायला, की आता हे बियॉन्ड टॉलरन्स आहे किंवा आता मी राहू शकत नाही, माझ्या जीवाला धोका आहे किंवा माझ्या मेंटल पीसला धोका आहे. तर हा या या विवाहामधून मला बाहेर यायचं आहे. हे मेजर कारण आहे. दुसरं आता खूप सारे लोकं असं म्हणतात, की महिला आता एज्युकेटेड झाले, शिक्षण झालं, त्यांचं टॉलरन्स कमी झालं, म्हणून घटस्फोट जास्त व्हायला लागले, असं नाहीये. पहिले ना पब्लिक डोमेनमध्ये हे जे काही अत्याचार घराच्या आतमध्ये होत होते, ते पब्लिकली येत नव्हते. कारण आपण आपल्या मुलींना असं शिकवतो, की एक कहावत है ना, की "इस घर से तेरी डोली उठी, अब ससुराल से तेरे अर्थी निकलेगी." ही कितपत करेक्ट आहे? आजच्या आजच्या युगामध्ये आपण आउटडेटेड आहे. म्हणजे तेव्हाही ते करेक्ट नव्हतं. जे काही कहावत आहे ना, ती तेव्हाही खरी नव्हती आणि आज तर बिलकुल नाहीये, हं. की अर्थी का उठेगी? तिला राइट टू लाईफ आहे ना हं. आणि राइट टू लाईफ म्हणजे फक्त जगणं, दिवस काढणे असं नाही. काही राइट्स असतात त्याच्यामध्ये, डिग्निटी असते, सेफ्टी असते, मेंटल पीस आहे. हे सगळं राइट टू लाईफमध्ये आहे. तर आता मुली जे शिक्षण झालेलं आहे त्यांना त्यांचे राइट्स माहीत आहे. त्यांना ड्युटीज पण माहीत आहे. पण आता पहिले फक्त ड्युटीज माहीत होते. आता मुलींना राइट्स सुद्धा माहीत झाले. असं नाहीये की त्यांचा टॉलरन्स कमी झालाय, पण त्यांना कायदा माहीत झालाय, की काय त्यांचा हक्क आहे. आणि आता ते सहन करून घेणार नाही ना क्रुएल्टी, की हां, ठीक आहे, माझी अर्थी निघेपर्यंत मी राहील. हं. पण देअर इज ट्विस्ट अल्सो. हं. की असं नाही की प्रत्येक केसमध्ये नवरा किंवा मुलगा रॉंग आहे आणि मुलगीच राईट आहे आणि क्रुएल्टी मुलानेच मुलीवर केलेली आहे. मी खूप सारे केसेस असे बघितले ज्याच्यामध्ये मी डिव्होर्स ग्रँट केला हसबंडच्या पेटिशनवर की माझी पत्नी माझ्यासोबत क्रुअल बिहेव करते. मला ती शारीरिक त्रास देते, मला ती मानसिक त्रास देते, मला ती आर्थिक त्रास देते. सगळे प्रूव्ह करतात. मुलं ऑल्सो, हसबंड ऑल्सो.
आणि मग तेव्हा घटस्फोट देता येतं. म्हणजे 2 वे आहे ते. अडल्ट एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, लिव्ह इन रिलेशनशिप एक नवीन एक कन्सेप्ट आता एक 10-12 वर्ष झाले, की लीगली, सोशली एक्सेप्टेबल झालेलं आहे, की लिव्ह इन रिलेशन. पण लिव्ह इनचा पण खूप गैरअर्थ निघालाय, की जे मॅरिड लोक आहेत ते पण म्हणतात आम्ही लिव्ह इन मध्ये आहे. ते रॉंग आहे. ते खूप चुकीचं आहे. कायदा काय म्हणतो, की लिव्ह इन अलाउड आहे. पण तुम्ही मेजर पाहिजे, तुमची कन्सेंट पाहिजे आणि तुम्ही एकमेकाशी लग्न करण्यासाठी योग्य आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी मॅरिड नाहीये. ओके. समजा हसबंड मॅरिड आहे आणि तो एका मुलीसोबत, ती मुलगी अनमॅरिड आहे हं. आणि त्याच्यासोबत संबंध आहे लिव्ह इन. दॅट इज नॉट लिव्ह इन, दॅट इज एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. दॅट इज इललेजिटिमेट रिलेशनशिप किंवा अडल्टरी म्हणता येईल. दॅट इज नॉट लिव्ह इन. ओके. पण मग मॅम तुम्ही आता जसं लिव्ह इनचं रिलेशनशिपबद्दल बोललात. पण मग ह्याच्यासाठी जे तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या. तुम्ही मेजर पाहिजे, दोघंही अनमॅरिड पाहिजे हो. आणि दोघंही एलिजिबल पाहिजेत एकमेकांसाठी म्हणजे इमोशनली, फिजिकली सगळंच, मेंटली. पण मग या सगळ्या गोष्टी असूनही काही गोष्टी घडतातच ना. म्हणजे लग्न झालेले लोकं पण हे सांगतात, की आम्ही लिव्ह इनमध्ये आहे. मग अशा केसेसमध्ये जजची काय भूमिका असते? नाही, नाही. सपोज सपोज मुलगा किंवा हसबंड मॅरिड आहे, हसबंड आहे, मॅरिड आहे आणि त्यांनी एका समजा आपल्या कामाच्या जागेवर एक मुलगी सोबत मैत्री झाली, ती डेव्हलप झाली, तिच्यासोबत संबंध प्रस्थापित झाले. मग हे ना लिव्ह इन नाहीये. दिस इज लीगली नॉट अलाउड. मग त्या हसबंडची जी पत्नी आहे ना, तिला एक ग्राउंड अवेलेबल होतो कोर्टामध्ये येऊन दाद मागायचा, की माझा हसबंड इललेजिटिमेट रिलेशनशिपमध्ये आहे आणि मला घटस्फोट पाहिजे. ओके. मग तिला ती एन्टायटल होते. पण आता याच ग्राउंडवर हसबंड म्हणतो, की मी आता दुसऱ्या संबंधात आहे, तर मला घटस्फोट पाहिजे. तर कोर्ट म्हणणार नाही. तू रॉंग केलेलं आहेस. यू आर द रॉंग डुअर. मग तुझ्या चुकीचा फायदा तुला कसं देणार? तुझा डायव्होर्स नाही करणार. पण जर पत्नी सांगते त्याची, की "हां, आता मला नाही सहन होत. मला घटस्फोट पाहिजे." तर कोर्ट घटस्फोट देईल. म्हणजे स्वतः चूक करायची आणि स्वतःच कोर्टात येऊन दाद मागायचं ते अलाउड नाहीये. पण ज्यांनी चूक केली आहे त्याच्या पार्टनरनी कोर्टात येऊन दाद मागू शकतात. ओके. मॅम मी मागे पण एक आमच्याकडे लॉयर आला, तर त्यांना पण हा प्रश्न विचारला होता. तुम्हालाही हा प्रश्न विचारते. जसं आपण हुंडा देणे हे चुकीचं मानतो. हुंडा नाही देत आपण. मग लग्न झाल्यानंतर जर मुलगी सक्सेसफुल आहे, म्हणजे ती बायको सक्सेसफुल आहे, छानपैकी तिचं करियर सेट आहे आणि तरीही ती अॅल्युमिनी मागते. मग ह्याच्यावर तुमचं काय मत आहे जज म्हणून? हे बरोबर आहे का? ॲलिमनीचं कन्सेप्ट कसं आहे, की जेव्हा विभक्त होतात कपल, कधी-कधी संमतीने पण होतात. म्हणजे असं नाही का डायव्होर्स कंटेस्टेडच असतो, की कोर्टाने एक निर्णय घेऊन तू बरोबर आणि तुमचा डिव्होर्स असं नाही. ते कधी-कधी म्युच्युअल कन्सेंट म्हणतात त्याला सेक्शन 13B मध्ये, की संमतीने घटस्फोट घेतात. तेव्हा ते आपसात ठरवतात, की ॲलिमनी घ्यायची आहे, पोटगी किंवा मेंटेनन्स घ्यायचा आहे का वेव्ह करून टाकायचा आहे. हं. मग ते स्वतःच दोन्ही ठरवून येतात कोर्टात, की आता समजा एलिमनी आहे, नवरा म्हणतो मी एवढी एलिमनी द्यायला तयार आहे किंवा जॉइंट प्रॉपर्टी आहे हं. किंवा त्यांचे जॉइंट इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तर ते शेअर करतात. 50-50 करतात, 60-40 करतात. ते रेशो ठरवतात. मग कोर्ट ते मान्य करून घेतं, की ठीक आहे. कंटेस्टेडमध्ये जेव्हा वाईफ म्हणते, की पोटगी पाहिजे, मेंटेनन्स पाहिजे, एलिमनी पाहिजे आणि हसबंड म्हणतो, की नाही, मी नाही नाही देणार किंवा नाही देऊ शकत किंवा ती स्वतःच एज्युकेटेड आहे, हं. कॅपेबल आहे, ती ऑलरेडी काम करते, हं. तिच्याकडे प्रॉपर्टीज आहेत, तर ती ती एन्टायटल नाहीये. ओके. तर याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप असं टेक्निकल आहे, हं. की इंटरिम मेंटेनन्स जे असतो ना, प्रायमा फेसी जेव्हा केस सुरू होते, हं. तेव्हा इंटरिम मेंटेनन्स मे बी त्या बाईला हं. डिपेंड खूप सारे सर्कमस्टॅन्सेस आहेत. ओके, ओके. त्याच्यावर डिपेंड डिपेंड असतं, की असं नाही आहे, असं ब्लँकेट नाही सांगता येत, की ती कमवते, तिच्याकडे सर्व्हिस आहे, तर तिला मेंटेनन्स मिळणार नाही. असं असेल तरी मिळू शकतं, कारण ते स्टेटस बघावं लागतं. दोन्हीची सॅलरी किती आहे, तफावत खूप असेल. समजा बायको कमावते, पण तिची सॅलरी 10,000 आहे. हसबंड पण सर्व्हिसमध्ये आणि त्याची 1,50,000 आहे. तर मग त्या परिस्थितीत थोडंसं बॅलन्स करावं लागतं, की जर ही वेगळी झाली, तर 10,000 मध्ये कसं कसं निभावेल? तिला थोडा सपोर्ट लागेलच. स्वतःचं काम प्लस थोडंसं सपोर्ट. मग काम करत असून सुद्धा तिला
मेंटेनन्स मिळालं. मिळायला पाहिजे. येस. ते बॅलन्स करावं लागतं. हे असं काही मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाहीये मेंटेनन्सचा. पण हे सगळे सर्कमस्टॅन्सेस, कधी-कधी हसबंडची सॅलरी कमी आहे, वाईफची जास्त आहे. येस. असं मग डेफिनेटली मग ते नाही मिळणार. नॉर्मली एलिमनी राईट असतो वाईफचा, की पुढचं आयुष्य तिचं सिक्युअर्ड व्हायला पाहिजे आणि ती सिंगल होते आता आणि काही होऊ शकतं. आज आज डिव्होर्स झाला, आज ती कमवते. उद्या काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालं तिला किंवा काहीतरी तिला बिमारी आली किंवा काय झालं आणि ती सर्व्हिस गेली. मग पुन्हा कोर्टात यायचं, पुन्हा काहीतरी सर्कमस्टॅन्सेस सांगायचे आणि मागण्यापेक्षा एक तिला एक बोनस सारखं, की बाबा काही अडचण आली तर हा तुझा सपोर्ट फंड आहे. पण मग हे वाईस वर्सा पण आहे ना, हे पुरुषाकडेही होऊ शकतं ना. हे बघा हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये हं. इंटरिम मेंटेनन्स जो आहे तो पुरुष पण मागू शकतो वाईफकडनं, पत्नीकडनं. पण त्याचे पण सर्कमस्टॅन्सेस आहेत. तो इनेबल पाहिजे. मेंटली इल आहे किंवा डिसेबल्ड आहे. चांगला हट्टाकट्टा आहे आणि म्हणतो, "तू मी काम नाही करणार, मी असं रिकामा राहणार, तू काम कर आणि मला मेंटेनन्स दे." असं नाही होऊ शकत. म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये समजा तो बेड रिडन आहे किंवा किंवा डिसेबल्ड आहे, अपंग आहे, असं काही आहे, स्पेशली एबल्ड आहे आणि वाईफ कमवते. तर मग ती वाईफला कोर्ट सांगते, की तुम्ही हसबंडला येस. टिल डिस्पोजल ऑफ द केस तुम्ही त्याला मेंटेनन्स द्या. इंटरिम येस. मेंटेनन्स पेंडेंट डिलाईट म्हणतात त्याला. डी-व्ही ॲक्ट ज्याला म्हणतो आपण डोमेस्टिक व्हायलन्स. आता मगाशी तुम्ही जसं म्हणालात, की मुलींना आता त्यांचा सपोर्ट सिस्टम माहिती आहे, सेफ्टी माहिती आहे, म्हणजे त्यांना त्यांचे राइट्स माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे डिव्होर्स त्या फाईल करू शकतात. सो आता जशा मुली खूप शिकल्या आहेत मॅम, म्हणजे मला त्याच्याबद्दल माहीत नाही, पण मला असं वाटतं, की मग डी-व्हीच्या ज्या केसेस आहेत त्या कमी झाल्या असतील ना, की अजूनही त्या केसेस येतात? आपण जेव्हा महिला बोलतो ना, शिकलेल्या महिला, तर पर्सेंटेज किती आहे? आपण फक्त मुंबई, पुणे, येस, मेट्रो. नागपूर, दिल्ली, चेन्नई नाही बोलत. आपण बसमतनगर, उमरखेड किंवा माझी अजून एक पोस्टिंग होती परभणी, स्मॉल प्लेसेस येस, येस. मध्ये अजून पण महिला आपण आपल्या घरातली बाई बघा ना, जी रोज आपल्याकडे काम करायला येते, स्वयंपाक ती कुठे शिकलेली आहे? नाही आहे ना. तर समजा मी ज्यांच्यावर माझ्या डे टू डे कामासाठी निर्भर आहे. त्या बाया पण शिकलेल्या नाहीयेत. ते हाउसहोल्ड काहीतरी काम करतात, स्किल्ड करून घेतात आणि आपण ब्युटी पार्लरमध्ये जातो. तर ती ब्युटी पार्लर चालवते पण शिकलेली कुठे आहे ती? तिने काहीतरी स्किल्ड बेस्ड ट्रेनिंग घेतलं आणि आपला व्यवसाय सुरू केला. एज्युकेशन नाहीये तिचं पण. तर आपण जेव्हा म्हणतो की एज्युकेशन झालंय तर डी कमी व्हायला पाहिजे असं नाहीये. एज्युकेशन अजून प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचलेलं नाहीये आणि डी फक्त महिला सशक्त झाल्यानंतर नाही होणार. मेनचा पण मेंटल ग्रोथ व्हायला पाहिजे. एक्सेप्टन्स वाढलं पाहिजे की नाउ दिस दिस वाईफ इज माय फिमेल पार्टनर फॉर लाईफ रेदर दॅन वाईफ आणि माझे पाया पडणार आहे ते काय म्हणतात त्याला ते चाडणीतून बघतात ना करवा चौथ. करवा चौथ करणार आहे, उपाशी राहणार. ती करेल, तिला वाटलं तर करेल आणि नाही वाटलं तर मग शी इज नॉट लेस वाईफ. ती तुमची पार्टनर आहे आता. म्हणजे आता मेनला थोडासा ग्रो व्हायला पाहिजे, एक्सेप्टमध्ये यायला पाहिजे, की आता वी आर इक्वल्स. येस. रेदर दॅन त्या रेसमध्ये किंवा प्रत्येक प्रोग्राममध्ये महिलांनी सांगायला पाहिजे, की वी आर इक्वल, वी आर इक्वल. मेन शुड अंडरस्टँड की वी आर डीलिंग विथ इक्वल पार्टनर्स. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांचा ग्रो झाला. महिला ग्रो झालेल्या आहेत भरपूर. आता मेननी ते ग्रो होऊन त्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे. त्या सेम पेजवर आले पाहिजे. आता ॲक्चुअली मेन आर लिटल बिट लॅगिंग बिहाइंड टू अंडरस्टँड अँड एक्सेप्ट दॅट येस, माय वाईफ इज ॲज इक्वल ॲज मी. येस, एक्झॅक्टली. तुम्ही जर हा पॉडकास्ट बघत असाल आणि मॅडमनी आत्ता म्हणलेलं वाक्य जर तुम्ही ऐकलं असाल, तर माझी तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती आहे, हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण मॅडमनी जी आता ती गोष्ट सांगितली, या गोष्टीचा आपल्या समाजातल्या सगळ्या वर्गांनी विचार करण्याची गरज आहे. सो प्लीज पॉडकास्ट शेअर करा. मॅम, मी काल परवा एक एक अशी ॲडव्हर्टाइज बघितली, की ज्याच्यामध्ये
ॲडव्हर्टाइज होतं की पॉडकास्ट मला आता आठवत नाही. लिंक जी ॲड येते ना आपल्याला Instaवर तशी, की त्यामध्ये ती एक लेडीज म्हणत होती, की आपण म्हणतो स्त्रियांची ग्रोथ झाली आहे. त्या खूप मोठ्या झाल्या आहेत आता मेट्रो सिटीजमध्ये. त्या स्वतःचं ज्यांना त्याचे राईट्स झालेले आहेत, त्या इक्वालिटीकडे आलेल्या आहेत. स्त्रियांची ग्रोथ झाली ही. त्या हुशार होतात आहे. त्यांना त्यांच्या ड्युटीज कळतात आहे. म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये स्त्री नाही आहे, सगळ्या सेक्टरमध्ये आता आपल्याकडे न्यायाधीश एक बसलेले आहेत. पण पुरुषांना हे शिकवायचं कमी पडतंय, की तुम्हाला तिच्या बरोबर यायचंय. शी इज इक्वल टू यू जे तुम्ही आता म्हणालात. मग याच्यासाठी आपण काय काम केलं? हे बघा, मोर दॅन मला असं वाटतं, की पत्नीने हे शिकवायला थोडं डिफिकल्ट होईल. ही रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक पेरेंट्सची. आईची आहे. मोर दॅन फादर. आता फादर त्या एरामध्ये नाही. असतील काय म्हणतात त्याला, मेल शॉव्हिनिस्ट सारखे किंवा हं, पॅट्रियार्कल ते सगळे त्यांच्यामध्ये क्वालिटीज फादर फिगरमध्ये झाले. पण नाव नाव मदर, हं. आईने ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे, की आता तिला समजा एक मुलगा आणि मुलगी आहे. तर त्या मुलाला पण जे मुलीला संस्कार देतो ना आपण, ते मुलाला पण संस्कार दिले पाहिजे सेम. आणि त्या संस्कारामध्ये त्याला पण शिकवायला पाहिजे, की यू हॅव टू रिस्पेक्ट युअर वाईफ मोर दॅन यू लव्ह, यू रिस्पेक्ट युअर वाईफ. हे आईनी शिकवायला पाहिजे. रॅदर दॅन पत्नी येऊन सांगेल, की तू माझा मान कर, तू मला मान दे किंवा तू मला इक्वल ट्रीट कर. हे थोडं डिफिकल्ट टास्क आहे. पण ठीक आहे, जेव्हा आईच्या रोलचा कुठं थोडा कॉम्प्रोमाइज झाला असेल फॉर व्हॉट एव्हर रिझन, मग ती वाईफची रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा सिस्टर पण ब्रदरला सांगू शकते. तर दिस इज नाऊ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मदर, सिस्टर, फिमेल फ्रेंड्स अँड फिमेल कलीग्स. सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या पुरुषांना हे एकदम छान म्हणजे कॉन्फ्लिक्ट नाही, सिनर्जीमध्ये येऊन सांगितलं. एक्झाम्पल वाईज शिकवायला पाहिजे ना. टेल यू, माझा मुलगा एक मूव्ही आली होती पिंक. नो मीन्स नो. म्हणजे ती रेप केस होती आणि लीगल ट्रायल वगैरे चाललं होतं. आणि त्या त्याचा तथ्य होतं, की जेव्हा एक मुलगी सांगते नो नो मीन्स मीन्स नो मीन्स इट्स नो, नो. यू कॅनॉट प्रोसीड हं. सेक्शुअली. आणि खूप छान मेसेज होता. तेव्हा माझा मुलगा होता, आय थिंक 12th मध्ये होता, 12वीत होता आणि माझी मुलगी सेकंड इयर लॉ मध्ये होती. मग आम्ही ते ट्रेलर वगैरे बघितलं आणि मी अँड माय डॉटर सृष्टी डिसाइडेड, की आपण हा मूव्ही माझा मुलगा जो आहे, निसर्गला घेऊन जायचा आणि आपण थिएटरमध्ये जाऊन असं म्हणजे नॅचरली असं बसायचं, की तो तुझ्या आणि माझ्या मध्ये बसलेला आहे. मदर आणि सिस्टरच्या मध्ये बसून तो तो फिल्म बघेल अँड वी विल एक्सचेंज डायलॉग्स, की असं कसं हे ते. सो लेट हिम नॉट think that we are teaching him, but rather he should listen the conversation between two women, येस. what they feel, फील. आणि then understand की हे काय असतं. एक्झॅक्ट. मग इट्स लिटल ऑकवर्ड, की माझ्या मुलाला मी नो मीन्स नो कसं समजून सांगू. मग दिस वॉज द बेस्ट थिंग वी डिड. त्याला आम्ही घेऊन गेलो, पिंक बघितला, तो मध्ये बसला. त्याला कळालं नाही की हे दिस इज अरेंज थिंग, की त्याला आम्ही दोन्ही मदर आणि सिस्टरच्या मध्ये बसवून हे पिक्चर दाखवलं. अँड देन वी वर लाईक पासिंग रिमार्क्स की असं कसं. सो ही रिअली गॉट ओरिएंटेड अबाउट दिस इश्यू इन हिज 17th year of age. वॉव! And that was my duty. येस, येस. मला असं वाटतंय पालक म्हणून आपणही कुठेतरी चुकतो आणि पालक म्हणून आपण या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. ही आपल्या प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या टेलिव्हिजन, मराठी जी आम्ही मालिका वगैरे बघतो, त्या प्रत्येकामध्ये ना घरातले वाद दाखवले जातात आणि त्या वादाचं एकच कारण असतं प्रॉपर्टी. ओके. मला तुम्हाला असं विचारायचं आहे मॅम, की एखादं जेव्हा कुटुंब तुमच्याकडे घटस्फोटाची केस असते ती, तेव्हा 18 वर्षाच्या वर झालेला मुलगा आणि घटस्फोट ऑलरेडी होऊन गेलेला आहे. असं एक एक्झाम्पल XYZ की घटस्फोट झालेला आहे, मुलगा 18 वर्षाचा झालेला आहे. 18 वर्षानंतरही तो वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकतो का? या हे ना 2 थोडेसे वेगळे टॉपिक्स आहेत. हं. डायव्होर्स झाला असेल ना, तो नवरा आणि बायकोच्या संबंध विच्छेदन होण्यासंबंधित पर्यंत आहे. डायव्होर्स झाल्यामुळे मुलांचे एकही हक्कला बाधा येत नाही. ओके. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांचे जे एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मधले जे हक्क आहेत, ते अबाधित असतात. कारण डायव्होर्स हसबंड वाईफचा होतो. फादर सन, फादर डॉटर, फादर चिल्ड्रन किंवा ग्रँडफादर ग्रँडचिल्ड्रन मध्ये काही संबंध
तुटत नाही. ते बायोलॉजिकली कनेक्टेडच असतात ना. ओके. तर लीगल जो रिलेशनशिप आहे हसबंड वाईफचा तो डिझॉल्व्ह होता तेवढा. पण त्याच्यामुळे जे एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मधले जे राईट्स असतात चिल्ड्रनचे हं, डिवोर्स्ड पेरेंट्सच्या हं. ते अबाधित आहे. ओके. ते हक मागता येतो, हक राहतो, हं. दे आर एन्टायटल. ओके. पण आता कायद्याने स्ट्रिक्टली कायद्याने गेलं ना आपण तर हं. हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये जर हिंदू कपल असेल हं. तर कायद्याप्रमाणे वडिलाची जिम्मेदारी इवन आफ्टर डिवोर्स हं. जोपर्यंत मुलगी मुलगी असेल तर तिचं लग्न होत नाही हं. तोपर्यंत फादरची जिम्मेदारी आहे आणि मुलगा असेल तर जोपर्यंत तो मेजर होत नाही तोपर्यंत फादरची जिम्मेदारी आहे. हं. इथं थोडं मला असं पर्सनली वाटतं की थोडंसं जे टिल्ट आहे ते मुलीकडे जास्त आहे कारण तिच्या लग्नापर्यंत फादरची जिम्मेदारी असते. मग तिचं मग ते एज्युकेशन पण आलं ना त्याच्यात हं. तिचं राहणं खाणं पिणं सगळंच. एज्युकेशन सगळं आलं म्हणजे तिला जर पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण घ्यायचं असेल तरी 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 ती घेऊ शकते कारण आणि लग्न कोणत्या वर्षी होईल त्याला काही एज लिमिट ठरवलेली नाहीये. हं. म्हणजे तिचं लग्न होईपर्यंत फादरची जिम्मेदारी आहे. ॲज फार एज मुलगा 18 वर्ष झाले की ती जिम्मेदारी संपते हं. आणि 18 वर्षाचा मुलगा जास्तीत जास्त 12वीत असणार आहे. येस. त्याचं ग्रॅज्युएशन पण झालेलं नसणार आहे. हं. मग स्ट्रिक्टली आपण हा कायदा बघितला ना तर हं. थोडं मला वाटतं मुलांसोबत हं. ह्याच्यामध्ये हं. थोडासा इनजस्टिस इनजस्टिस आहे ना येस सॉर्ट ऑफ की थोडं ते अपग्रेड झालं पाहिजे की हं. ऍटलीस्ट पण आता काय आहे खूप सारे सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे ऑर्डर्स आहेत जे प्रेसिडेंट आहेत जे लागू होतात अशा केसेसमध्ये की असे मी पण एक म्हणजे खूप साऱ्या केसेसमध्ये ऑर्डर केलेली आहे की मुलगा 18 वर्षाचा झाला तरी मी म्हटलं की नाही झाला असेल स्ट्रिक्टली कायद्याने झाला असेल तरी त्याचं ग्रॅज्युएशन संपेपर्यंत यू हॅव टू टेक केअर ऑफ हिज स्टडीज एज्युकेशन एक्सपेन्सेस अदरवाइज इट्स नॉट फेअर. हं. तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टचा पण व्ह्यू तसाच आहे कायदा असला तरी व्ह्यू तो डेव्हलप झालाय हं. की ग्रॅज्युएशन ॲटलीस्ट ग्रॅज्युएशन तो शिक्षण घेत असेल तर मुलाला फादरनी द्यायला पाहिजे. मी जेव्हा ट्रेनिंग घेत होते ना ज्युडिशियल ऑफिसर सिलेक्ट झाल्यानंतरची जी इंडक्शन ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये मी एक पुस्तक वाचलं होतं लॉर्ड डेनिंगचं. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की अ गुड जज शुड नॉट ओनली रीड द लाईन्स ऑफ लॉ बट शुड रीड इन बिटवीन द लाईन्स ऑफ लॉ. वॉव! मग तेव्हा मी असे माझे खूप खूप कलिग्स वगैरे बघितले, की आम्ही जेव्हा डिस्कशन करतो खूप टेक्निकल साइड जातात. लीगल टेक्निकॅलिटी इज नॉट गुड. ॲक्चुअली मग ते जस्टिसला दूर ढकलून देते. म्हणजे खूप परफेक्टली आपण लॉ वाचून एखादा ऑर्डर केला ना, मे बी ॲट द एंड जस्टिस होत नाही. पण जर ते नीड बेस आपण त्याला, की आपण कुणासाठी हा हिंदू मॅरेज कायदा, हा मेंटेनन्सचा कायदा, हा कुणासाठी आहे? ते बेनिफिशियरीज कोण आहे? हे लक्षात ठेवून जर तोच कायदा वाचला, तर मग असे ऑर्डर्स होऊ शकतात, की मुलगा 18 वर्षाचा झाला, हं. तरीही फादरला ऑर्डर करायचं, की तू त्याला त्याचं शिक्षण होईपर्यंत यू शुड टेक. यू शुड बिअर द एक्सपेन्सेस. येस. कायदा म्हणतो नाही. पण देन यू हॅव टू रीड इन बिटवीन द लॉ अँड देन टू मीट द एंड्स ऑफ जस्टिस. येस. किती सुंदर. अ, मॅम मला पुढे असं म्हणायचंय, की बरेचदा तुम्ही आता म्हणालात, की मुलांचे हक्क अबाधित राहतात. पण बऱ्याचशा आया, मदर्स त्यांना त्यांच्या मनात एक निगेटिव्ह इमेज झालेली असते. त्यांच्याबरोबर जे काही घडलेलं असते त्याच्यामुळे. तर ते घटस्फोट झाल्यानंतर मुलांना भेटू देत नाही वडिलांशी. ह्याच्यामध्ये कोर्ट काय भूमिका घेतं? एक कन्सेप्ट आहे, की पॅरेंट्स पार्शियल म्हणतात त्याला. एक डॉक्टरीन आहे लीगल, की जेव्हा पालक म्हणजे मदर, फादर जेव्हा आपल्या पाल्याची प्रॉपर काळजी घेत नाही, हं. मग कोर्ट त्यांच्या शूजमध्ये आपले पाय टाकून, की आता तुम्ही घेत नाही ना, मग आम्ही तुमच्या मुलाची काळजी घेऊ. असा एक रोल कोर्टाचा होतो. आणि दुसरा एक फंडामेंटल रूल आहे, जेव्हा आपण लहान मूल मायनर चिल्ड्रन असेल कोर्टासमोर, कौटुंबिक न्यायालयासमोर किंवा इतर कोणत्या कोर्टासमोर, तेव्हा एक आपल्या भारताचा पण कायदा आहे, की बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, वेलफेअर ऑफ द चाइल्ड. हे 2 जे कन्सेप्ट आहे ना, त्याच्यावर ते डिसाईड होतं सगळं, की मुलाचा फायदा किंवा अ, मुलाचा चांगला संगोपन, होलसम डेव्हलपमेंट हं. कुणाकडे होईल? आईकडे होईल किंवा वडिलाकडे होईल किंवा कधी-कधी 2 पॅरेंट्स जर मॅच्युअर आहेत, हं. शिकलेले आहेत आणि मॅच्युअर आहेत, अंडरस्टँडिंग वाले आहेत, तर ते जॉइंट कस्टडी
एग्री होतात. मग ते पॅरेंटिंग प्लॅन तयार करून देतो आम्ही, की अख्खा वर्षाचं किंवा मुलगा 18 वर्षाचा, मुलं 18 वर्षाचे होईपर्यंत कसं त्यांचं संगोपन होईल, कुणाची जिम्मेदारी काय, मदरची काय, फादरची काय, हे सगळं प्लॅन तयार करून देतो आम्ही कोर्टात. कधी-कधी पेरेंट्स शिकलेले असतात, रिच असतात, फुल ऑफ रिसोर्सेस असतात, पण त्यांचा इगो क्लॅश होतो. आणि मग तेव्हा ते मुलाला असं एक वस्तू समजून, की दुसऱ्याला त्रास द्यायचा कसा, मग ते वापर करतात मुलांचा. तर तेव्हा थोडंसं खूप नॅस्टी सीन क्रिएट होते कोर्टात. मग बट बॅलन्सिंग असतो. वेलफेअर ऑफ द चाइल्ड अँड बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड. ते बघे. ह्या 2 फंडामेंटल रूलवर जे काही ऑर्डर होईल फॅमिली कोर्टात, कौटुंबिक न्यायालयात, सगळे जजेस ते फॉलो करतात. ओके. नलिटी ऑफ मॅरेज म्हणजे नेमकं काय? ओके. नलिटी ऑफ मॅरेज अगेन इज अ कन्सेप्ट. त्याच्यामध्ये कसं आहे, की आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, की मेंटली समजा एखादा मेंटली इल आहे. कन्सेंट इज वन ऑफ द इसेन्शियल एलिमेंट ऑफ मॅरेज, की तुम्ही मेजर पाहिजे, तुम्ही कन्सेंट दिली पाहिजे. मग तो कन्सेंट देण्याच्या योग्य नाही. मेंटली इल आहे. पण समजा ते लपवून ठेवलात अरेंज्ड मॅरेजमध्ये, ते लपवून ठेवलं. लग्नानंतर लक्षात आलं, की अरे हे मेंटली इल आहे आणि ही बाब सांगितली नव्हती. मग त्याच्यामध्ये ते कन्सेंट इज नॉट व्हॅलिड, नलिटी, म्हणजे हे लग्न व्हॅलिडच नाहीये. ओके, ओके. हां. डिव्होर्सची गरज नाही, हं. पण ते व्हॅलिडच नाही म्हणून त्याला नल अँड व्हॉइड डिक्लेअर करा. ओके. किंवा आता कधी-कधी खूप साऱ्या केसेसमध्ये इम्पोटन्सी असते. हो. नपुंसकता हां. ती मेनमध्ये होऊ शकते, फिमेलमध्ये पण होऊ शकते. आणि बाय नॅचरल वे लग्न होईपर्यंत त्यांना स्वतःलाही माहीत नसतं, की आपल्याला हे फ्लॉ आहे. तर मग ते लग्नानंतर समजा लक्षात आलं, की हे एइदर पार्टनर इज इम्पोर्टंट. तर त्याच्यामध्ये नल अँड व्हॉइड डिक्लेअर होऊ शकतं. ओके. अशा परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये ते लग्न व्हायलाच नको होतं, पण झालं तर मग ते नल अँड व्हॉइड होतं. येस. जेव्हा तुमच्याकडे अशी एखादी केस आलेली आहे, की ह्युमन ट्रॅफिकिंगची, त्या संदर्भात जज म्हणून त्या मुलाच्या भवितव्यासाठी म्हणजे कोर्ट काय भूमिका ठेवतं? जेव्हाही मुलं कोर्टासमोर येतात, ते सिव्हिल कोर्ट असू दे, क्रिमिनल कोर्ट असू दे, कौटुंबिक न्यायालय असू दे, हायकोर्टमध्ये रिट ज्युरिस्डिक्शन असू दे, वेलफेअर ऑफ द चाइल्ड, बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड, ही एकदम बेस्ट. प्रायोरिटीवर बघायची गोष्ट आहे. मी 2008 ते 2011 स्पेशल जज होते ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेसमध्ये. तिथं पण खूप सारे केसेस मी असे बघितले, की मायनर ट्रॅफिक होतात आणि मग ते त्यांना सेक्शुअली एक्सप्लॉइट केलं जातं, रेस्क्यू केलं जातं कधीतरी, मग ते कोर्टासमोर येतात. मग आपल्याकडे चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे. तर कोर्टाने ते जे मायनर जे विक्टिम्स आहेत, जे एक्सप्लॉइट झालेले आहेत, ते रेफर करतो आम्ही चाइल्ड वेलफेअर कमिटी. म्हणजे ते ते असं एक कमिटी असते इन्फॉर्मल, त्याच्यामध्ये 3 मेंबर्स असतात, त्याच्यामध्ये सोशल वर्कर असतात, सोशल सर्व्हिस एक्सपर्ट असतात. मग ते निर्णय घेतात, की या मुलाचं रिहॅबिलिटेशन कसं होईल. आणि समजा कधी-कधी चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ पण असतात. ओके. म्हणजे आता समजा मायनर आहे, पण त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे. मग त्याला पण ज्युव्हेनाइल बोर्ड आहे, त्यांच्यासमोर प्रोड्यूस करायचं. म्हणजे त्याला जेल वगैरे नसते, पण त्याचं पण रिहॅबिलिटेशन ज्युव्हेनाइल होममध्ये होतं आणि त्याला पण सगळं म्हणजे व्यवस्थित कसं त्याला पुन्हा मेन ट्रॅकवर कसं घेऊन येता येईल, ही काळजी घेतली जाते. येस. माझ्या मनात असा खदखदलेला प्रश्न आता मी विचारते. तुम्ही जज आहात म्हणून. ॲज अ जज, रेप सर्व्हायव्हर जे केसेस असतात, रेप सर्व्हायव्हर ज्या मुली असतात, जे मुलं असतात त्याच्यामध्ये, त्या मुलांचा जामीन होण्यासाठी कायद्यामध्ये अजून बदल व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? हे बघा, एक बेसिक लीगल कन्सेप्ट आहे, की बेल इज अ रूल, रिजेक्टिंग बेल इज अ एक्सेप्शन. ओके, ओके. म्हणजे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, त्याला आपण पनिश करू शकत नाही. मग गुन्हा सिद्ध व्हायला जे काही टाइम लागतो ते लागतो. जे जे जस्टिसचे सर्कल्स असतात ना, ते थोडे स्लो चर्न होतात. ॲग्रीड, थोडं फास्ट व्हायला पाहिजे, पण कधी-कधी नाही होत ते.
फॉर व्हॉटएव्हर व्हेरियस फॅक्टर्स आर देअर. मग त्याला अंडर ट्रायल आता मी थोड्या दिवसापूर्वी एक तुम्ही पण वाचलं असेल, की एक माणूस रेपच्या ऑफेन्समध्ये 20 वर्ष त्याने जेलमध्ये अंडर ट्रायल म्हणून राहिला बट इट आणि शेवटी false case. ॲक्विट झाला. म्हणजे हे जास्त डेंजरस आहे. हां, आपण जेव्हा क्रिमिनल लॉ आपलं जे इंडियाचं क्रिमिनल लॉ लॉ आहे, त्याची पण एक पॉलिसी आहे, की 100 accused can get free based on doubt, Doubt. but one innocent person should not be convicted. Yes, exactly. म्हणजे 100 आरोपी सुटले तरी चालेल, पण एक निर्दोषला सजा नाही झाली पाहिजे. या पॉलिसीवरून हे जे बेल वगैरे आहे ना, ते डिसाईड होतात, की प्रायमा फेसी एव्हिडन्स नाही आलं किंवा विटनेस बरोबर स्टेटमेंट देत नाही किंवा मेडिकल एव्हिडन्समध्ये काही नाही आलं डिटेल. मग त्या परिस्थितीमध्ये कोर्ट ग्रँट करतं बेल, की आता जेवढं एव्हिडन्स पाहिजे तेवढं अजून आलेलं नाहीये. मग त्याला अंडर ट्रायल म्हणून ठेवता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ते बेल ग्रँट डिस्क्रिशन आहे. तर ते बेल ग्रँट करतात. काही कायद्यामध्ये नॉन बेलेबल आहे. पॉक्सोमध्ये वगैरे जेव्हा जे स्ट्रिक्ट जे रूल्स आहेत, की नाही जिथं नाही तिथं नाही होत बेल. पण जिथं असं वाटतं, की हे एव्हिडन्स इन्सफिशियंट आहे या स्टेजला. मग असं होऊ शकतं, की याला आता जेलमध्ये ठेवलं आणि नंतर ॲक्विट केलं. त्याचे वर्ष आपण वापस करू शकत नाही ना त्या बरोबर, माणसाचे. अगदी बरोबर. म्हणजे Yes. बॅलन्स अगेन बॅलन्सिंग सिच्युएशन असते ती. ते सगळं बघून ओव्हरऑल डिसिजन घेतलं जातं त्याच्यामध्ये. येस. अंडर सेक्शन 125 CRPC च्या अंतर्गत कोण फाईल करू शकतं केस? 125 आता बदललाय, त्याचा सेक्शन दुसरा झालाय, पण प्रचलित आहे 125 CRPC मेंटेनन्ससाठी. त्याच्यामध्ये पत्नी करू शकते, लिगली वेडेड वाईफ. त्याच्यानंतर आई-वडील पण करू शकतात. सीनियर सिटिझन असतील, इंडिपेंडंट नसतील, ओल्ड अँड एजेड आहेत, तर आई-वडील पण मुलाकडनं करू शकतात. मायनर चिल्ड्रन करू शकतात आणि मायनर चिल्ड्रनमध्ये त्यांनी काय म्हटलं, लेजिटिमेट आणि इललेजिटिमेट. म्हणजे इललेजिटिमेट चाइल्ड जरी आता इललेजिटिमेट चाइल्ड असा वर्ड पण नाही वापरायला नाही पाहिजे. पण त्या कायद्यामध्ये 125 मध्ये होतं, की लेजिटिमेट, इललेजिटिमेट आउट ऑफ मॅरेज जरी चाइल्ड झाला असेल, आउटसाइड ऑफ मॅरेज तरी त्या चाइल्डला पण 125 खाली हक आहे. ओके. येस. मॅम, असं एक आई-बाबा आहेत ज्यांना एकच मुलगी आहे आणि तिचं लग्न झालंय आणि आई-वडील तेवढे वर्किंग नाही की सफिशियंट नाहीत की ते दोघं एकमेकांची काळजी घेऊ शकतील फायनान्शियली आणि तिला वाटते की तिने लग्न झाल्यानंतरही तिच्या आई-वडिलांची काळजी घ्यायची. मग या बाबतीत कोर्टाचा काय भूमिका असते? घ्यायची ना काळजी. पण घ्यायलाच पाहिजे. नवऱ्याचा आक्षेप आला तर मग? आक्षेप नाही घेऊ शकत नवरा. का आक्षेप घ्यायला पाहिजे? पण असं होतं, घडतं ना, आपण असं होतं, बघतो. पण म्हणूनच आपण म्हणतो ना, की आता नाऊ इट इज टाईम टू मेक मेन अंडरस्टँड. मी एकच मुलगी आहे माझ्या आई-वडिलांची. मी पण, आम्ही दोघी बहिणी आहोत. तर मग ती जिम्मेदारी आहे ना मुलांची म्हणजे चिल्ड्रन्स रिस्पॉन्सिबिलिटी. चिल्ड्रन वर्ड इज न्यूट्रल. इट कॅन बी डॉटर्स, इट कॅन बी सन्स. एक्झॅक्टली. असं नाही आहे का इट्स ओन्ली रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सन्स टू मेंटेन देअर पेरेंट्स. इट्स इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डॉटर्स टू मेंटेन देअर पेरेंट इन देअर ओल्ड एज. आणि लिगली हजबंड किंवा त्या हजबंडचे आई-वडील ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. ओके, ओके. दे कॅनॉट. दे शुड नॉट. येस. आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये असं म्हटलं जातं, इतक्या केसेस पेंडिंग आहेत. इन जनरल जे आम्ही बोलतो, आम्हाला नाही माहिती त्याच्यातलं, पण आपण जे ऐकतो की इतक्या केसेस पेंडिंग आहे. मग त्या मानाने आपल्याकडे काय गडबड आहे? ह्या केसेस सॉल्व्ह होण्यासाठी एवढा कालावधी का लागतोय? खूप सारे त्याचे फॅक्टर्स आहेत, की आपला जो रेशो आहे पॉप्युलेशन अँड जज रेशो आता थोडा वाढलाय, बट स्टिल इट इज टू लेस. नॉर्मली जे काही कमिशन्स बसले होते आणि जे काही रिपोर्ट्स झाले ना, तर 10 लाखाच्या पॉप्युलेशनला एक जज असला पाहिजे. तो रेशो मेंटेन होत नाही. आपलं पॉप्युलेशन किती आहे, जजेस किती आहे, तो तिथं इम्बॅलन्स आहे. मग अगेन आपलं जे कस्टम, कल्चर, इगो, की छोट्या-छोट्या गोष्टीला ते मध्यस्थी करून जे सॉल्व्ह करता येते, तिथं न करता फक्त समोरच्याला त्रास द्यायला कोर्टात जायचं आहे मला. मी तुला कोर्टात खेचून जाईल. ते जे कन्सेप्ट आहे. तर
तुम्ही दुसऱ्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघा, ते लोकं दे डोंट वॉन्ट टू गो टू कोर्ट. की नाही आपण ते सेटल करू, आर्बिट्रेशनमध्ये करू, मीडिएशनमध्ये करू, जे काय आहे ते थोडंफार ठीक आहे ॲडजस्ट. बट नाही, इथं आपल्याकडे तो एक हे आहे की नाही कोर्टात. दोन्ही भाऊ जातात कोर्टात. वडिलांच्या अगेन्स्टमध्ये मुलं जातात कोर्टात. दिस इज सो अनफेअर. पण आहे तसं. हे एक कारण आहे. आणि थोडंसं आपल्याकडे आत्ता थोडे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज सगळं चांगलं झालंय. पहिले ज्युडिशियरीमध्ये रिसोर्सेस पण खूप कमी होते. खूप खूप कमी होते. म्हणजे स्टाफ पॅटर्न जरी बघितला तर स्टाफ पण कमी आहे. तर मी जेव्हा 2000 मध्ये जॉइन झाले, तर समजा आता माझा स्टेनो आहे. पण माझ्या सीनियरचा स्टेनो सुट्टीवर आहे. तर माझा स्टेनो मग तिथं मला डेप्यूट करून द्यायचा. माझं जजमेंट असेल तर मी हँड रिटन जजमेंट लिहिलेलं आहे. हँड रिटन मी नवीन होते. मला ते प्रोबेशन पिरियड होतं. मी ॲडजस्ट करायला नाही पाहिजे. जजमेंट त्या तारखेलाच दिलं पाहिजे. मग काय पर्याय? मग हँड रिटन आहे. मग ती स्पीड स्लो डाउन होऊन जाते ना येस. कामाची. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. असे खूप सारे फॅक्टर्स आहे. पण थिंग्स आर चेंजिंग. थिंग्स आर चेंजिंग इन ज्युडिशियरी. खूप सारं करायचं आहे ज्युडिशियरीला अजून. येस. आपल्या व्ह्युअर्सपैकी ज्या मुली आहे, ज्यांनी लॉमध्ये बॅचलरेट केलेलं आहे आणि 3 वर्षे सेवा देऊन झाली आणि त्यांना जज व्हायचं आहे. अशा मुलींना मोटिव्हेशनल तुम्ही काय सांगणार असं? त्या मुलींना मी असं सांगणार आहे, की ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये यायचं असेल, तर ह्याला एक एम्प्लॉयमेंट म्हणून अ, नाही ट्रीट करायचं. हे सर्व्हिस टू मॅनकाइंड, सर्व्हिस टू कम्युनिटी, सर्व्हिस टू नेशन सारखं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तयार राहावं लागेल, की तुमची बदली होईल. तुम्ही इन द स्टेट कोणत्याही स्टेशनला जाऊ शकता. थोडंसं तुम्हाला बाकी सगळं बाजूला ठेवून ज्युडिशियल जे कमिटमेंट आहे त्याला प्रायोरिटी ठेवावी लागेल. आणि इट्स गुड. दोज हू आर कमिटेड, दोज हू वॉन्ट टू सर्व्ह द नेशन, दोज हू वॉन्ट टू सर्व्ह द सोसायटी, ह्याच्यापेक्षा जास्त नोबल प्रोफेशन कोणतं नाहीये. म्हणजे ॲज अ ह्युमन बीइंग यू विल ग्रो. यू विल अंडरस्टँड द सोसायटी इन अ डिफरंट वे. आणि जेव्हा न्याय देतो ना, तर खूप एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो ना, कधी-कधी ते खूप खूप चांगलं म्हणजे एक फीलिंग आपल्यामध्ये पण येतं, की आपण मदत केली, आपण काहीतरी एक कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हे चांगले फीलिंग्स येतात. ॲज अ ह्युमन बीइंग यू विल बी अ डिफरंट पर्सन इफ यू रेंडर युअर सर्व्हिस कमिटेडली इन ज्युडिशियरी. येस. आणि आपल्या पैकी व्ह्युअर्समध्ये जर कपल्स आहेत, जे घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही वाद आहेत, अशा कपल्सना ॲज अ फॅमिली कोर्ट जज म्हणून तुम्ही काय सांगाल? ॲज अ फॅमिली कोर्ट जज आय वुड से मला एकच सांगायचं आहे. मला खूप सारं सांगायचं आहे, पण मी शॉर्टमध्ये सांगते, की डायव्होर्स होणं हे रॉंग नाहीये. जेव्हा तुमचं पटत नाही किंवा तुमच्यामध्ये इनकम्पॅटॅबिलिटी झाली आहे, तुम्ही खूप इनडिफरंट झालेला आहात, मग ते डेड रिलेशनशिपमध्ये राहण्यापेक्षा ते डिसॉल्व्ह केलेलं चांगलं आहे, हं, हेल्दी आहे. हं. पण त्याच्यासाठी भांडायची गरज नाही. यू कॅन सिट टुगेदर अँड यू कॅन डिसाईड आणि संमतीने घटस्फोट घेऊन टाकायचा. पण आता हेच कपल जर पॅरेंट आहे, तर एक 10 वेळा विचार करा, की इट्स नॉट तुमचाच फक्त तुम्ही विचार करू नका. तुमच्या मुलांचा पण विचार करा, की तुम्ही विभक्त झाल्यानंतर त्यांचं काय होईल? बिकॉज तुमचा हे जॉइंट निर्णय होता त्यांना या आयुष्यात आणायचा. मग इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांची काळजी पहिले डिसाईड करा. त्यांचं काय होईल, कसं त्यांचं तुम्ही संगोपन करणार आहे, ते सगळं डिसाईड करून देन यू कॅन डिसॉल्व्ह द मॅरेज. काउन्सिलिंगला जा पहिले. थोडंसं थोडंसं जे तुमचं रोजचं जे रुटीन आहे त्याच्या थोडं बाजूला जाऊन एकदा ट्राय करून बघा. जर सगळं करून झाल्यानंतर पण तुम्हाला वाटलं, की आता हे मॅरेज टिकू शकत नाही, तरच मग डिव्होर्स घ्या आणि संमतीने घ्या. डिग्निफाईड वेमध्ये घ्या. एकमेकाला आरोप करून, एकमेकाला काय म्हणतो बेइज्जत करून किंवा खूप वाईल्ड अलिगेशन्स केले जातात. हे करून फायदा नाही ना. देन यू हर्ट द कोर ऑफ दॅट अदर पर्सन. येस. आणि मग एकाने एक सांगितलं तर दुसरीकडून 2 अलिगेशन्स येतात. मग ते भांडण वाढत जातं. तर संमतीने घटस्फोट होऊ शकता ना डिग्निफाईड वेमध्ये. म्हणजे मॅरेज इज अ डिग्निफाईड इन्स्टिट्यूशन.
जेव्हा आपण संबंध स्थापित करतो तेव्हा किती डिग्निटीने करतो. एक्झॅक्ट. मग ते संबंध तुटत आहे, अनफॉर्च्युनेट आहे, पण तुटतात संबंध. आता डिग्निफाईड वेमध्ये डिसॉल्व्ह करा. येस. मी पुढे हाच विचारणार होती. लग्नासंबंधी तुम्ही काय सांगणार? तुम्ही ते सांगितलं मगाशी. मॅम थँक यू सो मच. तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हाला केलं. मला असं वाटते बघणाऱ्यांना प्रत्येकाला आजचा पॉडकास्ट खूप उपयोगी पडेल. थँक यू सो मच मॅम. थँक यू सो मच. थँक यू सो मच. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स असतील ज्याच्यावर तुम्हाला पॉडकास्ट हवा असेल तर तसंही कमेंटमध्ये लिहून सांगा. तुम्ही सगळे पॉडकास्ट नीट बघताय पण सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरताय. सो प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि आजचा पॉडकास्ट नक्की शेअर करा. या पॉडकास्टमधनं जर एखाद्याला मदत होत असेल, ज्याच्या आयुष्यात काहीतरी छोटासा सुखद बदल होत असेल, तर मला हा पॉडकास्ट करण्याचं समाधान मिळणार आहे. म्हणून पॉडकास्ट नक्की शेअर करा. नमस्कार.